आपल्या अवतीभोवती असे काही लोक असतात ज्यांना नेहमी भूक लागलेली असते आणि काही लोक जेवणाची वेळ होऊन सुद्धा त्यांना भूक लागत नाही. यामागचे कारण म्हणजे अग्नी. हाय, आय एम डॉक्टर श्रुतिका. अग्नी 4 प्रकारचे असते: तीक्ष्णाग्नी, मंदाग्नी, विषमाग्नी आणि समाग्नी. तीक्ष्णाग्नी असणाऱ्या लोकांमध्ये खूप भूक लागते. भूक लागल्यावर सहन होत नाही, मग ॲसिडिटी, चिडचिड, त्यासोबतच त्यांचे अन्नपचन खूप लवकर होते आणि अशा लोकांमध्ये पित्तदोषाचे प्राधान्य असते. अग्नीचा दुसरा प्रकार म्हणजे मंदाग्नी. मंदाग्नी असणाऱ्या लोकांना भूकच लागत नाही, त्यांचे पचन सुद्धा फार हळूवार होते. अशा लोकांमध्ये कफदोषाचे प्राधान्य असते. आता विषमाग्नी. काही लोकांमध्ये कधी खूप भूक लागते तर कधी भूकच लागत नाही आणि कधी अन्नपचन खूप लवकर होते तर कधी खूप उशिरा. अशा लोकांमध्ये वात दोषाचे प्राधान्य असते आणि विषमाग्नी असते. आरोग्याचे आदर्श दर्शन म्हणजे समाग्नी, ज्यात दोष संतुलित राहतात. वेळेवर भूक लागते, वेळेवर